आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. आपण सगळे आयुष्यात एका गोष्टीच्या शोधात असतो आणि ती गोष्ट म्हणजे मनःशांती. पैसा मिळतो, नाती जुळतात, ओळख तयार होते, यशाचे टप्पेही गाठले जातात. पण तरीही रात्री उशीवर डोकं टेकवल्यानंतर मन शांत का होत नाही? का आत कुठेतरी सतत अस्वस्थता राहते? जणू काहीतरी कमी असल्यासारखं, जणू आपण सगळं मिळूनही काहीतरी हरवलं आहे. कारण खरी लढाई बाहेर नसते, ती परिस्थितीशी नसते, ती आपल्याच विचारांशी असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आपल्या स्वतःशी असलेल्या नात्याशी असते. आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते तुम्हाला स्वतःशी कसं वागायचं हे शिकवतं. हे पुस्तक आहे द 4 अग्रीमेंट्स, लेखक डॉन मिगेल रुअर्ज यांचं. या पुस्तकात फक्त 4 अग्रीमेंट्स आहेत. हो, 4च. पण आपल्या आयुष्यातली शांतता याच 4 गोष्टी पाळल्यामुळे हळूहळू परत येऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे पुस्तक आपल्याला एक खोल सत्य सांगतं. आपण जन्मतः मुक्त असतो. लहान मूल पाहिलं आहे का? ते स्वतःसारखं असतं. त्याला अपयशाची भीती नसते. लोक काय म्हणतील याचं ओझं नसतं. स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. पण जसजसं आपण मोठे होतो तसतसं समाज, कुटुंब, शिक्षण, नातेसंबंध आपल्याशी न दिसणारे अग्रीमेंट्स करायला लागतात. असं वाग, हे चुकीचं आहे, तुला हे जमणार नाही, हे शब्द बाहेरून येतात. पण हळूहळू ते आपलेच होतात. आणि मग आपण स्वतःलाच सांगायला लागतो, मी पुरेसा किंवा पुरेशी नाही, मी चुकतो किंवा चुकते, माझी किंमत इतर ठरवतील. आणि इथेच अगदी शांतपणे आपली आतली गुलामगिरी सुरू होते. द 4 अग्रीमेंट्स हे पुस्तक ही गुलामगिरी कायमची मोडायला शिकवतात. चला तर मग या 4 अग्रीमेंट्स मधून स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं पुन्हा जोडायला सुरुवात करूया. अग्रीमेंट नंबर 1, बी इम्पेकेबल विथ युअर वर्ड. तुमचे शब्द निर्दोष ठेवा. आपण शब्द फक्त इतरांसाठी वापरत नाही, आपण शब्दांनीच स्वतःची ओळख घडवत असतो. आपल्या मनात सतत एक आवाज बोलत असतो. तो आवाज कुणालाच ऐकू येत नाही, पण तोच आवाज आपला आत्मविश्वास घडवतो किंवा पूर्णपणे मोडून काढतो. जेव्हा तुम्ही स्वतःशी म्हणता, माझ्याकडून काहीच होत नाही, तेव्हा मन ते वाक्य फक्त ऐकत नाही, तर ते सत्य मानायला लागतं. म्हणूनच हे अग्रीमेंट सांगतं, शब्द हे बीज आहेत. ते जसं पेराल तसंच आयुष्य फुलतं. अपयश आलं, अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, तेव्हा आपण स्वतःशी कसं बोलतो यावर पुढचा प्रवास ठरतो. निर्दोष शब्द म्हणजे खोटं सकारात्मक बोलणं नाही, तर प्रामाणिक पण दयाळू संवाद. जसं की, आज मी हरलो आहे, पण मी संपलेलो नाही. माझ्याकडून चूक झाली आहे, पण मी स्वतः चूक नाही. नात्यांमध्येही हे अग्रीमेंट फार खोल परिणाम करतं. रागात उच्चारलेले शब्द क्षणभराचे असतात, पण जखमा दीर्घ काळासाठी देतात. एक वाक्य नातं दुखावू शकतं आणि तेच समजुतीचे बोल नातं वाचवू शकतं. शब्द जपले तर नाती वाचतात. म्हणूनच लक्षात घ्या की आपले शब्द बदलले की आपलं आयुष्यही हळूहळू बदलायला लागतं. अग्रीमेंट नंबर 2, डोंट टेक एनिथिंग पर्सनली. काहीही वैयक्तिक घेऊ नका. हे अग्रीमेंट समजलं तर आयुष्यातील अर्ध ओझं उतरून जातं. कारण बहुतेक वेळा आपण दुखावले जात नाही, आपण दुखावून घेतो. लोक तुमच्याशी जे वागतात ते बहुतांश वेळा त्यांच्या आत चाललेल्या संघर्षाचं प्रतिबिंब असतं. ते तुमचं मूल्य ठरवत नाही किंवा ते तुमची ओळख सांगत नाही. उदाहरणार्थ,
तुमचा बॉस एखाद्या दिवशी अचानक तुमच्यावर ओरडतो. पहिला विचार तुमच्या डोक्यात येतो, मीच काहीतरी चुकीचं केलेलं असणार. पण नंतर लक्षात येतं, तो स्वतः प्रेशरमध्ये आहे, डेडलाईनचा ताण आहे, वरून त्यालाही ओरडा मिळालेला आहे आणि त्याचं ओझं क्षणभर तुमच्यावर उतरतं. जेव्हा हे समजतं तेव्हा प्रत्येक शब्द मनाला लागत नाही, प्रत्येक शांतता टोचत नाही आणि प्रत्येक दुरावा स्वतः विरुद्ध वाटत नाही. काहीही वैयक्तिक न घेणं म्हणजे दगडासारखं होणं नाही, म्हणजे भावना शून्य होणं नाही. याचा अर्थ आहे आपली किंमत इतरांच्या मूडवर न सोडून देणं. जेव्हा तुम्ही स्वतःला आतून ओळखता तेव्हा लोकांचे वर्तन तुमच्या मनावर राज्य करत नाही आणि तेव्हाच मन पहिल्यांदा खऱ्या अर्थानं हलका श्वास घेतं. अग्रीमेंट नंबर 3. डोंट मेक अझम्पशन्स. गृहीतक करू नका. आपल्या मनाला एक सवय असते, रिकाम्या जागा स्वतःच्या कल्पनांनी भरून काढण्याची. कोणी उशिरा उत्तर दिलं, कोणी अचानक शांत झालं, कोणी अपेक्षेप्रमाणे वागलं नाही, तर आपलं मन लगेच कथा तयार करतं. तो बदलला आहे, तिला आता मी नकोय, माझी काही किंमत उरलेली नाही. खरं तर त्या क्षणी आपल्याकडे पूर्ण सत्य नसतं, पण तरीही आपण निष्कर्ष काढतो. आपण विचारत नाही, आपण संवाद करत नाही, आपण फक्त गृहीत धरतो आणि हे गृहीतक हळूहळू आपल्यासाठी वास्तव बनतं. खूप नाती प्रेमामुळे तुटत नाहीत, ती या न बोललेल्या निष्कर्षांमुळे तुटतात. एखाद्याने मेसेजला रिप्लाय करायला उशीर केला की आपलं मन लगेच म्हणतं, तो मला इग्नोर करतोय. पण कदाचित तो मीटिंग मध्ये असेल, थकलेला असेल किंवा फोन बाजूला ठेवलेला असेल. उशीर म्हणजे इग्नोर करणं नसतं, तो फक्त वेळेचा फरक असतो. हे पुस्तक सांगतं, जिथे गृहीतक असतात तिथे गैरसमज वाढतात आणि जिथे स्पष्टता असते तिथे मन शांत होतं. म्हणून स्पष्ट बोला, प्रश्न विचारा, मनात कथा रचू नका. कारण जे विचारलं जात नाही ते समजलं जात नाही आणि जे समजलं जात नाही ते आपल्याला आतून दुखावत राहतं. अग्रीमेंट नंबर 4. ऑलवेज डू युअर बेस्ट. नेहमी तुमचं सर्वोत्तम द्या. हे अग्रीमेंट आपल्याला स्वतःशी दयाळू व्हायला शिकवतं. कारण आपण बहुतेक वेळा स्वतःकडून परफेक्शनची अपेक्षा ठेवतो आणि ती पूर्ण झाली नाही की स्वतःलाच दोष देतो. पण हे पुस्तक खूप महत्वाची गोष्ट सांगतं, तुमचं सर्वोत्तम दररोज सारखं नसतं. काही दिवस तुम्ही उत्साही असता, काही दिवस थकलेले असता, काही दिवस फक्त तग धरून असता. पण त्या प्रत्येक दिवशी तुमच्याकडे जेवढी ऊर्जा आहे तेवढं प्रामाणिकपणे देणं हेच त्या दिवसाचं बेस्ट आहे. आज 100% जमलं नाही, पण तरीही तुम्ही प्रयत्न केला आणि 40% दिलं, तर ते अपयश नाही. कारण तुम्ही पळ काढला नाही, तुम्ही हार मानली नाही. हे अग्रीमेंट अपराध भाव कमी करतं. कारण मनाला माहित असतं मी प्रयत्न केला. आणि जिथे अपराध भाव नसतो तिथे आत्मसन्मान वाढतो आणि आत्मसन्मान वाढला की मन शांत होतं. हे 4 अग्रीमेंट्स एकमेकांपासून वेगळे नाहीत, ते एकमेकांना आधार देतात. शब्द जपले जातात कारण तुम्ही तुमचं सर्वोत्तम देता. काहीही वैयक्तिक घेत नाही कारण तुम्ही स्वतःची किंमत ओळखता. गृहीतक टाळता येतात कारण तुम्ही संवाद निवडता. आणि हे सगळं शक्य होतं कारण तुम्ही दररोज त्या दिवसापुरतं तुमचं सर्वोत्तम देता. द 4 अग्रीमेंट्स हे नियम नाहीत, ती बंधनं नाहीत, ते आहेत स्वतःशी पुन्हा जोडण्याचे 4 शांत मार्ग. ते तुम्हाला जग बदलायला सांगत नाहीत, ते तुम्हाला स्वतःकडे परत यायला शिकवतात. आणि जेव्हा तुम्ही स्वतःकडे परत येता तेव्हा आयुष्य हळूहळू अर्थपूर्ण व्हायला लागतं. खरी शांतता पैशात नाही, नात्यात नाही,
लोकांच्या मान्यतेत नाही, ती आहे तुमच्या शब्दांमध्ये, तुमच्या प्रतिक्रियांमध्ये, तुमच्या विचारांमध्ये आणि स्वतःशी असलेल्या नात्यामध्ये. आम्ही मनापासून प्रयत्न करतो आहोत नवनवीन विचारांना चालना देणारे आणि मनाला स्पर्श करणारे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवावेत. तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि शेअर आम्हाला आणखी सुंदर आणि अर्थपूर्ण निर्मिती करण्याची प्रेरणा देतो. म्हणून कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत हा प्रवास असाच पुढे चालू ठेवा, कारण तुमची साथच आमची खरी ताकद आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा